रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। 3 दिवसापासून मालेगावमध्ये जी घटना घडलेली त्या घटनेमुळे अक्षरशः महाराष्ट्र हळहळतोय। ती म्हणजे मालेगाव इथल्या डोंगराळे गावातली 3 वर्षाची यज्ञा नावाची आपली चिमुरडी मुलगी एका हरामखोरानं खैरनारे असं काहीतरी आडनाव आहे त्याचं, त्या हरामखोराने त्या 3 वर्षाच्या मुलीची अक्षरशः लचके तोडले, आपल्या यज्ञाचे अत्याचार केले, तिची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली। आणि या सगळ्या घटनेमुळे अक्षरशः महाराष्ट्र हळहळतोय। सोशल मीडियावरती सगळीकडे संतापाची लाट उसळले आणि या नामर्दासारख्या असणाऱ्या सरकारला ह्या सगळ्या गोष्टींचा कुठल्याही प्रकारे फरक पडत नाही। एका उपमुख्यमंत्र्याला दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट घेण्याला वेळ आहे, परंतु या ठिकाणी इतक्या गंभीर घडलेल्या घटनेच्या ठिकाणी जाऊन त्या परिवाराला जाऊन भेटण्याचा अजिबात वेळ नाही आहे। दुसऱ्या ठिकाणी मुख्यमंत्री सगळ्या महाराष्ट्राला ज्ञान देत राहतात, परंतु या मुख्यमंत्र्याला या कार्यक्रमाची या मालेगाव इथल्या ठिकाणी जाण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे। अजित पवारांना तर वेळ नाहीच नाही, कारण त्यांना त्यांच्या मुलाचा घोटाळे बाहेर येतात ते थांबवायचेत। ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आज धक्कादायक घटना मालेगावमध्ये घडलेली आहे। मालेगावमध्ये एक मोर्चा काढलेला, तो शांततेचा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संतप्त जमावाने हा मोर्चा न्यायालयाच्या दिशेने वळवला आणि अक्षरशः न्यायालयाचं जे मेन गेट असतं त्या गेट तोडून हा जमाव आतमध्ये घुसला। सगळं प्रकरण काय घडलंय हे सगळं समजून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं, जी यज्ञा नावाची आपली 3 वर्षाची चिमुरडी होती, तिची हत्या करणारा, तिच्यावरती अत्याचार करणारा नराधम याला कोर्टामध्ये 5 दिवस संपल्यानंतर आज हजर करण्यात येणार होता, असं माहिती तिथल्या जनतेला किंवा त्या आंदोलनकर्त्यांना समजली होती। परंतु जनतेचा किंवा ह्या आंदोलकांचं संतप्त भूमिका बघून, ही आक्रमकता बघून त्या ठिकाणी असणाऱ्या इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांनी, तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला तसा अर्ज केला होता आणि त्या अर्जामुळे सांगितलेलं की ही जी काही आपली हिअरिंग होणार आहे ही हिअरिंग ऑनलाईन पद्धतीने व्हावी। म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी किंवा आरोपीची एवढी काळजी घेतली, एवढीच काळजी जर तुम्ही जनतेसाठी घेतली असती तर अशा प्रकारच्या यज्ञ असेल, साताऱ्यातली आर्या चव्हाण असेल, अशा घटना घडल्याच नसत्या। असो, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस एका बाजूने प्रयत्न करतायत, पण दादा भुसे यांनी जो अत्यंत भयानक प्रकारे आरोप केलेला पोलिसांवरती तो अत्यंत गंभीर आहे। दादा भुसे यांनी सरळ सांगितलं आहे की या ठिकाणी असणारा DYSP हा त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतोय। हा मी नाही बोलत, सध्याच्या सरकारमध्ये असणारे मंत्री दादा भुसे जे मालेगावमधून आमदार म्हणून निवडून येतात, या दादा भुसेंनी आरोप केलेला आहे। आणि जर अशा प्रकारचा कुठला पोलीस अधिकारी जर असा प्रयत्न करत असेल की आरोपीला वाचवण्यासाठी, तर ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे। मला वाटतं या संबंधित अधिकारी जो कोण असतील, चौकशी करण्याचे ज्यांच्याकडे अधिकार असतील, त्यांनी अशा अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करावी आणि याची चौकशी करावी की ह्यांनी या अशा प्रकारच्या आरोपीला वाचवण्यासाठी जर प्रयत्न केला असेल तर या आरोपीची पार्श्वभूमी एकदा चेक करा। दादा भुसे यांनी सांगितल्या प्रकारे या DYSPचं काम होतं किंवा ह्यांनी काय काम केलं आहे, त्या कोर्टामध्ये जजच्या समोर असं सांगण्यात आलं की या आरोपीला मजिस्ट्रेट कस्टडी मिळावी, न्यायालयीन कोठडी मिळावी। अजून तपास पूर्ण झाला की त्याला न्यायालयीन कोठडी दिली, त्याला तर जामीन मिळायसाठी मार्ग मोकळा करून दिला। तुमचा तपास जर पूर्ण झाला असेल तर तुम्ही तात्काळ एक चार्जशीट दाखल करा आणि 3 ते 4 दिवसाच्या आतमध्ये त्याला फासावरती लटकावा। जर तुमची तपास अजून पूर्ण झाला नसेल, तुमचं पूर्ण अजून त्याची माहिती काय आहे ती घ्यायची बाकी असेल ना, तर तुम्ही त्याला न्यायालयीन कोठडी मागायचं, पोलिसांनी मागायची न्यायालयीन कोठडी, ही अतिशय घाणेरडी बाब आहे, लज्जास्पद बाब आहे आणि खाकीला डाग लावणारी बाब आहे। दादा भुसे यांनी काय बोलले तो तुम्ही एकदा ऐका। तुमचा अधिकार करतो, एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत। आणि दुसरीकडे आपले DYSP त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात। मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुटील कारस्थान आहे आणि म्हणून ज्या DYSPने हे कृत्य केलेलं आहे, कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे, पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फास्ट ट्रॅक कोर्ट, वरिष्ठ वकील तज्ञ देण्याचा निर्णय केला आणि कोणाच्या सांगण्यावरून
तो डीवायएसपी त्या ठिकाणी स्वतःहून कोर्टाच्या समोर मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतो, म्हणजे तो आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीत जाईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जामीन मागण्याचा अधिकार प्राप्त होईल. आणि म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो. पाहिलं, दादा भुसे यांच्या सांगण्यानुसार या पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयाला मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळावी आरोपीचे म्हणून प्रयत्न केले. जर असा कुठला हरामखोर अधिकारी त्या ठिकाणी काम करत असेल, याला तात्काळ सस्पेंड करावं, कायमस्वरूपी निलंबन करून टाकावं, याचं सेवेतून बडतर्फ करावं. अशा प्रकारच्या राक्षसांना समर्थन देणारा कुठलाही अधिकारी आपल्या संविधानाच्या याच्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये सरकारी कामामध्ये तर कमीत कमी यायला नको. आता विषय इकडे येऊया, घडलं काय त्या ठिकाणी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी मूक मोर्चा हा आयोजित करण्यात आला होता आज, आणि मोठ्या प्रमाणामध्ये मालेगाव असतील किंवा पूर्ण नाशिक शहरातली लोकं त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाली होती. आणि कायद्याचं काम करू द्यावं, पण म्हणजे तुम्हाला साधी सिंपल गोष्ट सांगतो, आरोपीला 10 मिनटं देखील लागत नाहीत एखाद्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करायला, परंतु त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी आपल्याला 10, 20, 30 वर्ष लागतात. कुठल्या आरोपीचं मनोबल वाढणार नाही की अशा प्रकारच्या कृत्य घडण्यासाठी. 10 मिनटामध्ये जर तो आरोपी त्या मुलीची हत्या करतो, त्या मुलीचा रेप करतो, त्या मुलीवरती अत्याचार करतो, 10 मिनटामध्ये त्या आरोपीला ठोकला पाहिजे, सरळ हा आदेश पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर त्या 3 वर्षाच्या चिमुरड्या मुलीसोबत जे काही प्रकरण घडलेलं आहे, तिला अजून नीट चालताही येत नसेल, नीट बोलताही येत नसेल, काय तिचा दोष आहे मला तुम्ही सांगा ना. त्यामुळं अशा प्रकारच्या राक्षसाला जिवंत राहण्याचा अजिबात अधिकार नाही आहे. कायदा नंतर जर अशा प्रकारची कुठली तरतूद नसेल की आरोपीला तात्काळ फाशी देता येत नसेल, तर आपण जे हे बसवलेले तिकडं बोकडं, ह्या बोकडांनी कायदा बनवावा आणि तात्काळ अशा प्रकारचा कायदा पारित करावा आणि अशा प्रकारच्या हरामखोरांना 48 तासाच्या आतमध्ये फासावरती लटकावावं. एन्काउंटर जर तुम्हाला असंविधानिक वाटत असेल तर मला एका वेळेला एकनाथ शिंदे यांना सलाम करावासा वाटतो. बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणामध्ये तथ्य काय खोटं आहे, काय खरं आहे, तो नंतरचा पार्ट आहे. परंतु जे आरोप झाले आणि जे प्रथमदर्शनी समजले की तो अक्षय शिंदे त्या सगळ्या घटनाच्या पाठीमागचा आरोपी होता, त्याला ठोकला ज्या पद्धतीनं, ही हिंमत आजच्या मुख्यमंत्र्यांमध्ये का तेवढं दाखव. म्हणजे एक घटना रोज महाराष्ट्रामध्ये घडत जात आहेत. हे प्रकरण संपून गेलं की आणखी तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या प्रकरण याची वाट बघणार का. मला वाटते मालेगाव आणि नाशिक इथली जी जनता जागरूक झालेली, या जनतेला खरं तर सलाम करावा. या प्रकारे तुम्ही न्यायासाठी रस्त्यावरती उतरलात, खरोखर तुमच्या हिमतीला सलाम आहे. बघा, आता हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे असतात, त्याच्यामध्ये काही घुसलेले लोक देखील असतात जे या मोर्चाला गालबोट लावायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे पोलिसांना जे त्यांचं काम करायला पाहिजे होतं ते त्यांना करू द्यायला पाहिजे होतं. न्यायालयाच्या आतमध्ये घुसून ते सगळं तमाशा वगैरे केला, ठीक आहे. मला वाटते न्यायाधीश असतील, पोलीस असतील, यांनी या जनतेचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. जर तुमचा पोलीस अधिकारी त्या ठिकाणी त्या आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळावी यासाठी जर प्रयत्न करत असेल, तर जनतेने जे आज केलं ते योग्य होतं का, हा प्रश्न आहे. मग त्याच्यामुळं नाशिकमध्ये जी घडलेली घटना याच्याकडे तुम्ही कसं बघताय. आणखी एक याच्यामध्ये गोष्ट, आज 4-5 दिवसानंतर ज्यावेळेला हे सगळं प्रकरण घडलं त्यावेळेला महिला आयोगाला जाग आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा मीडियासमोर आल्या आणि त्यांनी सांगितलं की या आरोपीला लवकरात लवकर फाशी मिळावी, आम्ही असे आदेश दिलेले आहेत. महोदय, 5 दिवस आपण कुठे गायब होता. घटना अत्यंत गंभीर आहे. अख्ख्या सोशल मीडियावरती, समाज माध्यमांवरती या सगळ्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. ते अक्षरशः महाराष्ट्र हळहळतं आहे. 5 दिवस आपण कुठे होतात. या सगळ्या घटनेची जबाबदारी घेऊन आपण स्वतः राजीनामा द्यावा आणि महिला आयोगासारखं हे पद एखाद्या जबाबदार महिलेला द्यावं. कुठल्याही राजकीय महिलेला देऊ नये. साधी सिंपल गोष्टी. कारण आपण या पदाला न्याय देऊ शकत नाही, हे आपण वारंवार सिद्ध केलेलं आहे. आणि आपण ज्यापासून या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहात तेव्हापासून या राज्यातल्या कुठल्याही महिलेला न्याय मिळाला नाही. उलट महिलांवरचे अत्याचार हे वाढत गेलेले आहेत. मुळात आपल्याला या आयोगाचा फायदा काय आहे किंवा या आयोगाचं काम काय आहे हेच माहीत नसल्या कारणामुळे या आयोगाचा उपयोग घेऊन आपण करून महिलांना न्याय देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि या गोष्टीची जबाबदारी घेऊन आपण हे पद तात्काळ सोडावं आणि या पदाची जबाबदारी एखाद्या रिटायर्ड जज किंवा एखाद्या रिटायर्ड IAS IPS अधिकाऱ्यांना देण्यात यावी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आज अशा प्रकारचा आक्रोश मोर्चे जर निघणार असतील तर
थोड्या वेळासाठी जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला सगळा जमाव हा न्यायालयाच्या आतमध्ये घुसताना जर तो व्हिडिओ बघितला अक्षरशः अंगावरती काटा येतो आणि महाराष्ट्राची नेपाळसारखी परिस्थिती होते की काय हा संशय आणि अशी भीती निर्माण होते। जर याला सरकार एवढं सगळं झाल्यानंतर जर देखील डोळ्यावरती पट्टी बांधून बसला असेल आणि शंड असल्यासारखं जर वारंवार दाखवून देत असेल तर जनतेनं याच्यापुढे काय करावं हा तुम्हीच पर्याय सुचवा। मालेगावमध्ये घडलेल्या घटनेबद्दल तुम्ही कसं बघता? या ठिकाणी संतप्त जमावाने न्यायालयाच्या आतमध्ये जाऊन घुसून आंदोलन करणं याच्याकडे कसं बघता? आणि त्या ठिकाणी जर दादा भुसे यांनी सांगितलेल्याप्रमाणे जर DYSP त्या आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्या DYSP बद्दल तुमचा एक शब्द आणि एक कमेंट नक्की झाली पाहिजे। जय शिवराय, जय शंभूराज, जय मल्हार।